डीजे मास्टर आदेश यांच्या माध्यमातून ऐकलं की दे धक्का आणि घे छक्का, बॉल सीमा पार आलाय तो षटकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 6, 1 गडी बाद अशी स्थिती आहे. पुन्हा एकदा अमर शिलार तयार. आणखीन एक जागेवरतून लॉंगॉनच्या दिशेने बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक धावतायत आणि बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. याच ओव्हर मध्ये अमर शिलार यांनी दुसरा धक्का दिलाय टीम काळेश्वरी फायटरला आणि आक्रमक फलंदाज अभिषेक गोळे देखील माघारी. 2 मोठे धक्के. असताना करण पाडळे यांनी केला परंतु कोणतंही यश आलं नाही. माफ करा, स्ट्रायकर एंडला अक्षय कासुर्डे आहेत. आपण करेक्शन करूया. आणि जागेवरतून मोठा फटका आलाय. प्रेशर दूर करणारा फटका सरळ धावेंसाठी शेवटच्या बॉलवरती ठोकलाय तो षटकार. धावसंख्या आहे 13 वरती 2 आणि अजय कासुर्डे यांच्या फटक्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला आणि तो करणं फार महत्वाचा आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा काळेश्वरी फायटरने कुटलेल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजय कासुर्डे बॅटिंग करत आहेत. आतापर्यंत जो खेळ त्यांनी केलाय तो त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. अजय कासुर्डे 1 बॉल 1 वरती खेळत आहेत आणि अक्षय कासुर्डे यांनी तो षटकार मारलाय. त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया. आणि अक्षय कासुर्डे यांची बॅट आज तळपणं महत्वाचं आहे या सामन्याच्या दृष्टीने. ओव्हर नंबर 2 साठी आता विजय सकपाळ यांच्या हाती बॉल आहे. षटक क्रमांक 2 सांभाळतील. स्ट्रायकर एंडला अजय कासुर्डे, नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय कासुर्डे. बॅटचा किनारा, अक्षय कासुर्डे देखील माघारी, अजय कासुर्डे देखील माघारी. हा एक मोठा धक्का लागलाय. 3 फलंदाज आक्रमक माघारी चाललेले आहेत आणि श्री भैरवनाथ वॉरियर्सने 3 धक्के दिलेत काळेश्वरी फायटर या टीमला. निश्चित 3 फलंदाजांबद्दल जर आपण चर्चा केली, 3ही फलंदाज महत्वाचे होते काळेश्वरी फायटर या टीमसाठी. अजय कासुर्डे पा खेळण्याची पद्धत,
पायांची हालचाल चांगली होती, परंतु आडव्या बॅटचा वापर, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला बॉल, विकेटचं झालं पतन. धक्का क्रमांक लागला 3रा. परंतु मैदानाच्या आतमध्ये ओमकार धनावडे एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, क्षमता आहे ओमकार धनावडे यांच्याकडे. परंतु आता जी संघाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये स्वतःला टाकावं लागेल आणि त्या परिस्थितीशी लढावं लागेल, झुंजावं लागेल आणि चांगला खेळ आज उभा करावा लागेल. 13 वरती 3 अशी स्थिती आहे. एका बाजूला विजय सपकाळ यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे पहिली विकेट संघाला मिळवून दिली आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया, आपण घाई करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती. यावेळेला ऑन साइडला बॉल वळवला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल हातातून निसटलाय. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा, तुमच्या चुकीला नाही माफी. डीपला क्षेत्ररक्षकाच्या हातामधून झेल निसटलाय, जीवनदान मिळतंय आल्या पावली ओमकार धनावडे यांना. परंतु या जीवनदानाचा फायदा ओमकार धनावडे कशा प्रकारे घेतील आणि पहिल्या बॉलला फेस करत असताना बॉल हवेत खेळला होता, जीवनदान मिळालंय, परंतु आज पुन्हा एकदा संधी त्यांना आलेली आहे. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न इथे फसला. 2 जीवनदान मिळालेले आहेत ओमकार धनावडे यांना. आता या 2 जीवनदानाचा उपद्रव काय बघायला मिळेल, परंतु एका बाजूला विजय सपकाळ यांचंही कौतुक करावं लागेल. मोठे फटके खेळण्याची मुभा दिली नाहीये, अचूकतेवरती त्यांनी भर दिलेला आहे. गोलंदाजीची धार चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे, टप्प्यावरचा ताबा चांगला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अक्षय कासुर्डे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. बॅटचा किनारा, अक्षय कासुर्डे देखील माघारी, ज्यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता, एक षटकार ठोकला होता आणि आज असं वाटलं होतं की अक्षय कासुर्डे यांचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं काळेश्वरी फायटरसाठी फार महत्वाचं होतं. अशा परिस्थितीमध्ये अक्षय कासुर्डे देखील आपला झेल देऊन माघारी परततायत. आडव्या बॅटने जोरकस खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाने कोणतीही चूक न करता पकडला झेल, विकेटचा पतन. अनिश्चित यष्ट्यांच्या पाठीमागे प्रताप शिलार यांनी चांगल्या कॅचेस पकडलेले आहेत आणि यष्ट्यांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल किंवा काही सूचना असतील देताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे यष्ट्यांच्या पाठीमागून सूत्र हलवण्याचा प्रयत्न प्रताप शिलार यांनी मैदानाच्या आतमध्ये केलाय खरा, परंतु बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अनेक चिकणे आलेले आहेत. आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल अंगाला भेटतोय, लाईन मिस केली आहे. लेग बाईज पंच कळवत आहेत आणि ही धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये अंकित करूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. पहिल्या षटकामध्ये टीम बॅटिंग करताना काळेश्वरी फायटर या टीमची धावसंख्या अतिशय चांगली होती, वेग त्या धावसंख्येने पकडला होता. परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये धावसंख्येची गती मंदावली. धावसंख्या 17 वरती 4, शेवटचा बॉल शिल्लक. विजय सपकाळ पुन्हा तयार. आडव्या बॅटने हा फटका खेळलाय, 2 जीवनदान मिळालेले आहेत ओमकार धनावडे यांना. त्यानंतर हा दुहेरी धावांचा फटका त्यांनी खेळला आणि 2 धावा लगेच अंकित केल्या. षटक क्रमांक 2चा खेळ संपुष्टामध्ये येतोय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 19 वरती 4. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ऐकू एक छोटंसं मधुर संगीत, यू गए और यू आए.
क्या बात आहे, क्या बात आहे. आज मन तल्लीन करून टाकणाऱ्या गाण्यांची उधळण डीजे मास्टर आदेश यांनी केलेली आहे. मग छत्रपती शिवराय असेल, आई एकवीरा असेल, विठुराया असेल, देशभक्तीवर गाणी असतील किंवा गवळणी असेल, या सर्व गोष्टींची, आणि गणपती बाप्पा असेल आणि बैलगाडाच्या आधारित काही गाणी आपण ऐकली. क्या बात आहे डीजे आदेश. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया ओव्हर नंबर 3 साठी. आणि दीपक जांभळे जे डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. बॅटिंगसाठी अनिकेत चिकणे तयार. शपल झालेत. मनसुबे हाच होता की उजव्या यष्टीच्या बाहेर जायचं आणि मैदानाच्या डाव्या बाजूला फटका खेळायचा. पंचांनी कळवलं की दिशा खराब आहे या बॉलची, वाईट बॉल. पंच शशी साटम सर आपल्याला कळवत आहेत की या बॉलची दिशा खराब आहे. कडक शिस्तीचं पॅनल, आपण या पॅनलबद्दल नेहमी चर्चा करतो, जे ओळखलं जातं आपल्या नियमांसाठी. कुठेही नियमांमध्ये कधी तडजोड नसते. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, पायाला भेदणारा बॉल आहे. कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे नाही आहे. सध्याची घडी आणि सध्याची परिस्थिती हा तुमचा शेवट नाही आहे, परंतु येणाऱ्या परिस्थितीला तुम्हाला शरण न जाता त्या परिस्थितीशी तुम्हाला झुंजावं लागेल, लढावं लागेल. दीपक पुन्हा तयार. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. मनसुबे काही वेगळे होते, टान्स बदलला होता. मैदानाच्या उजव्या बाजूला हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लगेचच धावून 2 धावा येथे पूर्ण केलेल्या आहेत. एकेरी धावा, दुहेरी धावा सध्याच्या घडीला काळेश्वरी फायटरसाठी फार महत्त्वाच्या आहेत, कारण तिन्ही फ्रंटलाईन बॅट्समन, तुम्ही करण सुर्वे, तुम्ही अभिषेक गोळे, तुम्ही अजय कासुर्डे किंवा अक्षय कासुर्डे, हे जे 4 आक्रमक फलंदाज आहेत ना, ज्यांच्यावरती बॅटिंगची धूर आहे, असे 4ही फलंदाज माघारी गेलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण कारभार किंवा प्रेशर किंवा लोड, जबाबदारी ही मधल्या फळीवरती आली आहे आणि बाईकच्या माध्यमातून ही धाव येते. पण 23 धावा धावफलकावरती आहेत आणि 2.3 बॉलचा खेळ संपलेला आहे. दीपक जांभळे यांनी आतापर्यंत काय केलं? 3 बॉल टाकले, 3 धावा खर्च केलेले आहेत. ओमकार धनावडे 3 बॉलच्या पाठीमागे 5 धावा, अनिकेत चिकणे 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावा, अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि याच धावगतीने जर बॅटिंग गेली तर प्रोजेक्टेड म्हणजे अपेक्षित धावा 46 आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला खेळाडू वेगाने येत आहेत, बॉलवरती अडवण्याचा प्रयत्न, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. परंतु बॅटिंग करताना 60+ कशा बनतील ना याचाच प्रयत्न करावा लागेल. 60+ जर बनल्या धावा तर एक फायटिंग स्कोर आहे. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा, परंतु कुठेतरी या गोष्टी बदलाव्या लागतील. रणनीती बदलून खेळावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला जो संयम ठेवलाय ना काळेश्वरी फायटरने, जी विकेटची पतझड आहे ना या 2 फलंदाजांनी थांबवली आहे. सातत्याने विकेट जात होत्या, जी विकेटची पतझड सुरू होती ती थांबवली आहे. परंतु बॉल निघालाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉल पकडतील, टाकतील, एक सिंगल धाव. गोलंदाजांनी जी गोलंदाजी केली आहे ना, क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजवलंय त्या अनुसरूनच गोलंदाजांनी केलेली आहे. म्हणजे या गोष्टी गोलंदाजाला फार महत्त्वाच्या असतात. जिथे क्षेत्ररक्षण लावलंय अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी केली आणि फटकेही क्षेत्ररक्षकांच्या हातात जात आहेत. परंतु इथे फलंदाजांना गॅप शोधावा लागेल. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, वेळेची अचूकता साधता येत नाहीये. फलंदाज संघर्ष करतात वेळेसाठी, धावांसाठी. ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त होतोय. 26 धावा 4 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना काळेश्वरी फायटर. असा गेलो असा आलो. ऐकूया डीजे मास्टर आदेश यांचं एक चांगलं संगीत. निश्चित एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग जर नियोजन प्लॅनिंग जर योग्य असेल ना तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही यश मिळवू शकता. छत्रपती शिवराय, खऱ्या अर्थानं आपण जेव्हा जेव्हा इतिहासाचा आढावा घेतो, नियोजन प्लॅनिंग अगदी छत्रपती शिवरायांचं तंतोतंत होतं. या बॉलच्या पाठीमागे दिशा खराब आहे. पंचांनी कळवले की वाईट+1 आणि एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे, अशी सूचना पंचांनी आता गोलंदाजाला दिलेली आहे. त्यामुळे यानंतर अतिरिक्त उसळीचा बॉल निखिल शिलार हाताळू शकत नाहीयेत. पुन्हा तयार. थोडासा बॉल पुढे ठेवलाय, बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. म्हणजे नियोजन प्लॅनिंग
हे छत्रपतींकडून शिकण्यासारखं आहे. एखाद्या गोष्टीमध्ये नियोजन प्लॅनिंग तंतोतंत करणं किती महत्त्वाचं आहे. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, आपल्याला आयुष्याचंही आपलं प्लॅनिंग करावं लागतं. क्रिकेटमध्येही ज्यावेळेस टॉस होतो त्यावेळेस आपण मॅचचं प्लॅनिंग करतो. बॅटिंग आली आहे, फिल्डिंग आली आहे, फलंदाजी करायची, म्हणजे बऱ्याचशा गोष्टींचं नियोजन प्लॅनिंग तुम्हाला तंतोतंत करावा लागतो. गोलंदाज पुन्हा तयार, निखिल शेलार. ओमकार धनावडे यांनी नजर रोखून धरलेली आहे. पंचांनी कळवलं की याही बॉलची दिशा खराब आहे, थोडीशी गती कमी होती, शरीरापासून हा बॉल दूर ठेवला. परंतु आज ओमकार धनावडे यांना आपला स्वाभाविक खेळ करावा लागेल. क्षमता आहे ओमकार धनावडे यांच्याकडे, चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु आज संघाला गरज आहे. बॉल हवेत खेळलाय, जागेवरतून फेकून दिलाय. या फटक्याची ललकारी ओमकार धनावडे यांच्या बॅट मधून आलाय हा मोठा फटका, षटकार. ओमकार धनावडे गवडी यांनी आपल्या आत्मविश्वासाला आता साथ घातली आहे. 2 जीवनदान मिळाले आणि त्या जीवनदानाचा उपद्रव रौद्र रूप धारण केले. आता ओमकार धनावडे यांनी करावंच लागेल, कारण संघाला गरज आहे धावांची. पुन्हा एकदा निखिल शेलार तयार. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे. आडव्या बॅटने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल सीमारेषा चिरतोय 4 धावांसाठी. आणखीन एक चौकार. निश्चित आता ओमकार धनावडे यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. निश्चित आपण पाठीमागच्या वेळेस 2 संघनायकांचा फोटो पाहिला. बॅटल कोणाविरुद्ध आहे. सुयश ग्राफिक यांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक अपडेट, कोणता सामना कोणत्या संघाविरुद्ध आहे, पुढची मॅच कोणाविरुद्ध आहे, त्याचे प्रत्येक बॅनर्स आमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि त्या बॅनरचा आपण पाठीमागे आढावा घेतला, किंबहुना पाहिलं की 2 संघनायक होते, संघाची नावं होती, मॅच कितवी सुरू आहे, तर हा 13वा सामना आहे या लीगचा. म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला अपडेट पाहायला मिळतात, त्यासाठी त्यांचंही कौतुक. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूया. पावसाच्या सरी आता कोसळायला सुरुवात झालेली आहे, धावा यायला सुरुवात झाली आहे, परंतु ज्यावेळेस पाऊस कोसळतो त्यावेळेस मात्र बॅटिंग करताना थोडेसे अडथळे येतात. आणि सुयश ग्राफिक्सचं हे काम आहे जे आपण पाहत आहोत की भैरवनाथ वॉरियर्स विपक्ष काळेश्वरी फायटर, मॅच क्रमांक 13. म्हणजे या सर्व गोष्टी, दोन्ही संघांचे लोगो आहेत, 2 कॅप्टन आहेत, त्या कॅप्टनचे फोटो आहेत. म्हणजे सामना कुणाविरुद्ध आहे हे सुयश ग्राफिकने आपल्यापर्यंत पोहोचवलंय, त्यासाठी त्यांच्या कामाबद्दल आपण कौतुक करूया. नेहमी अपडेट राहण्याचा प्रयत्न ते करतात. पुढची मॅच कोणती आहे, त्या मॅचमध्ये कोण संघनायक आहेत, त्यांचे फोटो घेऊन लगेच आपल्यापर्यंत ते अपडेट पाठवत असतात, त्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा कौतुक. परंतु मैदानाच्या आतमध्ये वळूया आणि पाहूया सत्र क्रमांक 1चा थरार, जिथे ओमकार धनावडे यांना सूर गवसलाय, संघाच्या हिताचा आहे. बॅटिंग करताना ओमकार धनावडे यांनी 18 बनवलेले आहेत. चला घाई करा, आपण अधिकचा वेळ घेऊ नका ही विनंती आहे, कारण आजही 9 सामने आहेत. अनिकेत चिकने बॅटिंग करताना 6 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3 धाबा बनवलेल्या आहेत. आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. निखिल शेलार थोडेसे महागडे आहेत, 14 त्यांनी खर्च केलेले आहेत. माफ करा, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. 3च बॉलचा खेळ झालेला आहे. यावेळेला फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. तडक फडक बेधडक ओमकार धनावडे गवडी यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा टोला, त्यांच्या बॅटचा बोलबाला, षटकार. थँक्यू. संजू राठोड यांनी गायलेले हे गाणं आहे जे परदेशी वाजलं आणि आज डीजे मास्टर आदेश यांनी वाजवलंय. बॅटची कडा आहे, बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झालाय. हे फटके बघत असताना श्री भैरवनाथ वॉरियर्स या टीमने विचार केला असेल की आमच्याकडून जे 2 झेल सुटले ना, त्या झेलचा हा उपद्रव आहे.
ओमकार धनावडे यांना सूर गवसला. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 48 धावा. काळेश्वरी फायटर प्रथम बॅटिंग करत असताना आणि आपण चर्चा केली होती ना की प्रोजेक्टेड स्कोर जो होता अपेक्षित धावा बॅटिंग करताना त्या 46 होत्या. आता त्या सर्व गोष्टी बदललेल्या आहेत. त्याचं कारण आहे ओमकार धनावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात 26 वरती आणि आता ज्या अपेक्षित धावा आहेत ना त्या 63 आहेत. आपण चर्चा केली होती की 60+ फायटिंग स्कोर असू शकतो. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल दिशा खरा. पंचांनी कळवलंय की हा नो बॉल आहे त्यामुळे हा बॉल पुन्हा तर हाताळावाच लागेल. परंतु या बॉलवरती असणार आहे फ्री हिट. आता गोलंदाजाला अग्नी दिव्यातून जावं लागेल. निखिल शेलार. सुरुवातीचे काही बॉल जर तुम्ही पाहिले ना तर निखिल शेलार यांनी चांगले टाकले होते परंतु काही बॉल दिशाहीन होते आणि काही बॉल महागडे होते. परंतु शेवटचे उर्वरित काही बॉल चांगले टाकावे लागतील. पुन्हा एकदा निखिल शेलार तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. एका वेगळ्या भिन्नतेने टाकलेला बॉल होता. थोडंसं या बॉलच्या पाठीमागे व्हेरिएशन होतं. फिंगर रोल केले होते या बॉलच्या पाठीमागून आणि किंबहुना बॉलवरतून बोटं फिरवली होती आणि त्या प्रयत्नामध्ये टाकलेला हा बॉल होता. आणि 50 धावा धावफलकावरती लागतात काळेश्वरी फायटरच्या. 4 षटकाच्या अखेरीस 50 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि या षटकामध्ये तब्बल 24 धावा कुठल्यात काळेश्वरी फायटरने. अंतिम षटक शेष आहे. ऐकू एक छोटंसं संगीत. थँक्यू. क्या बात आहे. डीजे आदेश तुमच्या गाण्याचा ताल मुलांनी धरला शाळेतल्या. क्या बात आहे. हाई फटका डीपी स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालाय. क्षेत्ररक्षकाची झडप अपुरी. बॉल सीमारेषेलगत जाऊन थांबलाय. आउटफील्ड स्लो आहे. बॉलला पुन्हा अडवलाय पुन्हा टाकलाय परंतु 2 धावा रोखू शकलेले नाहीयेत. एका बाजूला ओमकार धनावडे यांचा झुंजार खेळ सुरू आहे. 27 वरती बॅटिंग करतात. धावसंख्या आहे 52. माफ करा 29. आपण करेक्शन करूया. 52 धावा धावफलकावरती आहेत आणि सिद्धेश पार्टे यांच्या नावी अंतिम षटक आहे. आतापर्यंत श्री भैरवनाथ वॉरियर्सने 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत. काळेश्वरी फायटरने 1 सामना गमावला 1 जिंकलाय. म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. संदेश पार्टे पुन्हा तयार. काही प्रयोग केलेले आहेत श्री भैरवनाथ वॉरियर्सने या सामन्यामध्ये. सिद्धेश पार्टे यांचा हा बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी ओमकार धनावडे यांचा क्लासिकल स्ट्रोक षटकार. जबरदस्त जबरदस्त डान्स. एकदा जोरदार टाळ्या त्या शाळेतल्या मुलासाठी. क्या बात आहे. काय जबरदस्त डान्स होता यार. अप्रतिम मनोरंजन तुम्ही केलं. पाठीमागच्या बाजूला हाई बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि हाई बॉल सीमारेषा चिरतोय सरळ 4 धावेंसाठी. आणखीन एक चौकार. पुन्हा एकदा वळ्या मैदानाच्या दिशेने. धावसंख्या आहे 62. 4 गडी बाद अशी स्थिती आहे. ओमकार धनावडे या नावाची सुनामी.
पुन्हा एकदा ओमकार धनावडे यांचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय दस्तक. विजेसारखी लखलखणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. ओमकार धनावडे सेट ऑन अ फायर. पुढील टॉस अनाउन्स करणं फार महत्वाचं आहे. रांजणे साहेब वॉरियर्स आणि महाकाली वॉरियर्स आपल्यामध्ये टॉस आहे. 15 बॉल 45 धावांचा झुंजार खेळ. ओमकार धनावडे अर्धशतकी खेळीसाठी 5 धावा दूर आहेत. गवडी गावाकडून या लीग मध्ये अर्धशतक येईल का? 5वं अर्धशतक. आठव्या बॅटने फटका खेळलाय खरा. बॉल गॅप शोधेल का? हो, बॉल सीमारेषेच्या पलीकडे होतोय फरार. रन्स मिळतील 4. ओमकार धनावडे बॅटिंग करतायत वैयक्तिक 49 धावांवरती. गवडीचा जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालतोय. अर्धशतकी खेळीपासून 1 धाव दूर आहे आणि गवडी गावाकडून हे 5वं अर्धशतक येईल का? क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि हो, गवडी गावाकडून रबर बॉल लीग मध्ये 5वं अर्धशतक. हे वीरेंद्र सहवाग स्टाईल ठोकलंय आणि खेळाडूचं नाव आहे ओमकार धनावडे. एकदा जोरदार टाळ्या. ओमकार धनावडे 55 धावा, 3 चौकार, 5 षटकार. स्ट्राइक रेट 323 चा. गवडीचा जखमी वाघ पहिल्या चेंडूवरती शून्यावरती झेल निसटला होता आणि त्यानंतर 55 धावा कुठल्या. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस आणि टॉसच्या दरम्यान संतोष देसाई सर जोडले जातील आणि छोटा तीर वार करे गंभीर, हाईट कम पण फाईट जादा, ओमकार धनावडे यांची चर्चा. थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओमकार धनावडे यांची बॅटिंग पाहायला मिळाली. 50 धावा त्यांनी कंप्लीट केल्या, म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये 5वं अर्धशतक ठोकलंय ओमकार धनावडे. काय बॅटिंग केली. पहिली 2 षटकांमध्ये धावा खूप कमी होत्या. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 78 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि 79 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये असेल बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. चला टॉससाठी या टीम रांजणे साहेब आणि त्यांच्या विरोधामध्ये महाकाली वॉरियर्स या 2 संघांमध्ये आम्ही टॉस करू. आदरणीय बापू पाटे साहेब यांना विनंती करतो आपण या. आपल्या शुभ हस्ते हा आजच्या दिवसातला सामना क्रमांक 5चा आम्ही टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो या प्लीज. टीम रांजणे साहेब आणि टीम महाकाली वॉरियर्स या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टननी लगेच या. चला चला टीम रांजणे साहेब, टीम महाकाली वॉरियर्स कॅप्टन या प्लीज. चला आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर या. सामने आजच्या दिवसामध्ये तब्बल 9 आहेत. 5वा सामन्याचा टॉस आपण करतोय. वेळेत सामने सुरू आहेत परंतु तुम्ही लेट करू नका. या इकडे कुठे पण तो हाय. चला विनंती आहे टीम महाकाली वॉरियर्स संघ, तुम्हाला शेवटचा कॉल असेल. कॅप्टन कुठे आहात आपण? या लवकरात लवकर. पेनल्टी आपल्याला द्यावी लागेल आणि पेनल्टी आम्हाला कोणालाही द्यायची नाही, याची काळजी घ्या. प्रत्येक संघ नायक असेल, संघ मालक असेल, आपला कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती असणं गरजेचं आहे. टीम रांजणे साहेब 11 या संघाचा कॅप्टन आमच्याबरोबर जोडला आहे. बापू पार्टे साहेब आहेत ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन तुम्ही कुठे असाल ना तर पळत या, धावत या जरा. महाकाली वॉरियर्स टीम चला कॅप्टन या, शेवटचा कॉल आहे तुम्हाला. राहुल वांगडे आपल्याला विनंती आहे आपण थोडंसं धावत या प्लीज. दत्ता बांदल चला टॉस साठी या, तुमच्यासाठी इथे आम्ही थांबलोय.
स्पर्धा तुम्ही पाहताय मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा खऱ्या अर्थाने संपूर्ण नवी मुंबई पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे आणि आजचा दुसरा दिवस, एक चांगली स्पर्धा संपन्न होत असताना दिवस क्रमांक 2 मध्ये आलेली ही स्पर्धा आणि बॅट्समननी अगदी कहर या मॅच स्पर्धेमध्ये केलाय. कालच्या दिवसामध्ये तब्बल 4 अर्धशतक, 3 अर्धशतक आली. आजच्या सकाळच्या सत्रापासून 2 अर्धशतक आली, म्हणजे तब्बल 5 अर्धशतक या स्पर्धेमध्ये येत आहेत आणि जवळजवळ अर्धा टप्पा या स्पर्धेने गाठला आहे. परंतु इथून पुढे मॅचेस खूप इंटरेस्टिंग होणार आहेत. कॅप्टन या प्लीज, राहुल वांगडे. दोन संघांच्या दरम्यान आम्ही टॉस करतोय. महत्त्वाची मॅच असेल दोन्ही संघांसाठी. रांजणे साहेब आणि त्यांच्या विरोधामध्ये महाकाली वॉरियर्स, बापू पार्टी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉल कोण देईल? येस, रांजणे साहेब यांच्या माध्यमातून कॉल दिला जाईल. छापा हा कॉल होता परंतु काटा आलाय. टॉस जिंकलाय निर्णय. बॉलिंग करेल आम्ही फर्स्ट. किती मॅच खेळलात, किती जिंकलात? आता ही तिसरी मॅच आहे. काल 2 झाला, 1 विन 1 लॉस होतं. म्हणजे महत्वाची मॅच आहे. आम्ही आता फलंदाजी करणार आहे, 80+ करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आदरणीय बापू पाटी साहेब यांनाही विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. या टॉसमध्ये काय घडलंय? महाकाली वॉरियर्स टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला, संतोष देसाई सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होतात. टॉसमधून मॅचला झाली सुरुवात. 79 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. जवळवाडीचे मनोज जवळ आणि वागदऱ्याचे अमर शिलार ही प्रारंभिक जोडी आहे. काल या जोडीने चांगला खेळ केलेला आहे. किंबहुना मनोज जवळ यांच्या बॅटमधून एक अर्धशतक आलेलं आहे आणि एका मॅचमध्ये अमर शिलारने चांगला खेळ केला होता. परंतु गोलंदाजीच्या रनवेवरती वरोशीचे अजय कासुर्डे आहेत. ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना मनोज आणि अमर तुम्हाला पाहायला मिळतील. अजय यांचा पुढचा बॉल, गोलंदाज तयार. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. टान्स रिदममध्ये जर काही बिघाड झाला, बॉल टाकणं चुकीचं आहे आणि किंबहुना ती गोष्ट टाळलेली आहे. अजय कासुर्डे यांनी गोलंदाजी करताना, बॅटिंग करताना अजय कासुर्डे खास काही करू शकले नव्हते. परंतु गोलंदाजी करताना आपली चमक, आपली धार त्यांना दाखवावी लागेल. राईट मोर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. थोडासा अनियमित बाउन्स या बॉलच्या पाठीमागे बघायला मिळाला. रबर बॉल म्हटलं ना की उसळी घेणाऱ्या बॉल म्हणून ओळखला जातो. ही बाईची धाव आहे. परंतु या बॉलच्या पाठीमागे एक वेगळा प्रत्यय आला. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. कारण रबर बॉल टेनिस बॉलच्या कंपॅरिझनमध्ये अधिक उसळी घेतो, वजनाने हलका असतो आणि टेनिस बॉलवरती कापडाचं आवरण असतं वरती. परंतु या बॉलवर तशा काही गोष्टी नसतात. फक्त रबर असल्यामुळे तो जास्त प्रमाणामध्ये उसळी घेतो. पुन्हा एकदा अजय कासुर्डे तयार. बॅकफुटचा पंच, महत्वाची विकेट आहे. प्रत्येक संधीचं सोनं करावं लागेल. हे काळेश्वरी फायटरलाही माहिती आहे की ज्यावेळेस श्री भैरवनाथ वॉरियर्सने गोलंदाजी करताना 2 झेल सोडले होते आणि त्यानंतर ओमकार धनावडे यांची वादळी खेळी आपण पाहिली होती. त्यामुळे प्रत्येक झेल, प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट फार महत्वाची. यावेळेला मोठा फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर बॉल सीमारेषेच्या पलीकडे धमाका मोठा केलाय. मनोज जवळ जवळवाड यांच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आक्रमण चढवलं मनोज जवळ यांनी आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 14 वरती. कालचा दिवस मनोज जवळ यांच्यासाठी चांगला राहिला. एका मॅचमध्ये एक अर्धशतक त्यांनी झळकवलं. दुसऱ्या मॅचमध्ये भोपाळाही फोडू शकले नव्हते. परंतु या मॅचमध्ये काही वेगळे मनसुबे आहेत. बॅटिंग करताना 12 वरती बॅटिंग करतात. अमर शेलार थोडेसे शांत आहेत. 1 वरती बॅटिंग करतायत. परंतु ओव्हर नंबर 2 साठी आता काळेश्वरी फायटरने पर्याय निवडला. अनिकेत चिकने जे गांजाचे आहेत ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत, जे गांजे गावचे आहेत. परंतु समोर अमर शेलार तयार.
79 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्याच्यामुळे आक्रमण एका बाजूने होईल की दोन्ही बाजूने होईल हेही पाहावं लागेल. आणि किंबहुना पहिली विकेट काळेश्वरी फायटरला कधी मिळेल या सर्व गोष्टी या सामन्यामध्ये उत्सुकता वाढवतायत. अनिकेत चिकणे राईट आर्म ओव्हर द विकेट. डावेशी सोडून जाणारा बॉल वेगावरती या बॉलच्या पाठीमागे भर दिलाय, परंतु हाच वेग बॉलला डाव्यास्टीच्या बाहेर घेऊन चाललाय. पंचांनी कळवलं की दिशा खराब, हा आहे वाईट बॉल. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. 1/11च्या स्पर्धांमध्ये अनिकेत चिकणे यांनी चांगला खेळ केलाय, परंतु आज काळेश्वरी फायटरसाठी चांगला खेळ करायचा आहे. बॅकफूटवरती गेले, पंच केलाय, क्षेत्ररक्षक येतील धावत, अडवण्याचा प्रयत्न होतो. अनिल झुनगरे यांचा बॉलची फेकी डाव्या हाताने केली, एकच धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. मॅचमध्ये भरपूर काही शिल्लक आहे, रंगत आहे. हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार हे निश्चित आहे. आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2. यावेळेला बॉलने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज मनोज जवळ, क्लीन बोल्ड, त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया जर तुम्ही पाहिली ना, तर दोन पायांच्या मध्ये जी पोकळी होती ना, त्याच पोकळीतून बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला आणि मनोज जवळ यांना अनिकेत चिकणे यांनी क्लीन बोल्ड केलं. काय क्लिअरिटी दिली आहे. रिप्ले टेलिकास्ट, पीटीसी लाईव्ह, निश्चित केतन दळवी यांचं कौतुक करावं लागेल. किंबहुना कॅमेरामॅन, या सर्व गोष्टी किती महत्त्वाच्या असतात ना, की छायाचित्रण करणं, प्रत्येक गोष्ट टिपणं, याच्या पाठीमागे कॅमेरा वर्क जे असतं ना, ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी छायाचित्रणामध्ये बरेचसे अनुभवी मंडळी सातत्याने आम्ही बघतो की पीटीसीशी जोडले गेलेले आहेत. मारुती आदी असतील, संकेत असतील, सातत्याने म्हणजे पीटीसीचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास फार मोठा आहे आणि या प्रवासामध्ये ही सर्व मंडळी त्यांच्यासोबत जोडली गेलेली आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने ओळ्या, त्यांचंही कौतुक करणं फार महत्त्वाचं. कालपासून त्यांनी देखील चांगलं कव्हरेज केलंय. अकूट टप्प्याचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला होऊ शकला नाही. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतर तुमचं मनोबल वाढतं काय. एक प्रभावशाली गोलंदाजी करताना अनिकेत चिकणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आकाश जांभळे जे मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, लॉंग ऑनला लांबी बघावी लागेल. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय दर्शक. सीमारेषेच्या पलीकडे संघर्षाचा षटकार येतोय श्री भैरवनाथ वॉरियर साठी. क्या बात आहे डीजे मास्टर आदेश. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने. एक मोठा फटका आला आकाश जांभळे यांच्या बॅटमधून. कमी गतीचा बॉल लॉंग ऑफला, या बॉलची उडान 6चा लगान, बॉल सीमा पार येतोय आकाश जांभळे यांच्या बॅट मधून. एक टिपिकल फटका, षटकार. थँक्यू. जत्रांचा हंगाम सुरू नाहीये, परंतु जत्रेचं गाणं ऐकल्याबद्दल मन प्रफुल्लित झालं, त्यासाठी तुमचं पुन्हा एकदा आभार. यावेळेला हा फटका थोडा वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतील, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. किंबहुना आकाश जांभळे यांची जी बॅटिंग आहे ना, ती जबरदस्त सुरू आहे. आपण अनेकदा म्हणतो की अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. 29 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे आणि इथून पुढचं समीकरण जे आहे ना, ते येणारे बॉल आहेत 18 आणि बनवायचे आहेत 50 धावा.
आणि किंबहुना अनिकेत चिकने पहिला नकारात्मक बॉल टाकला होता, त्यानंतर 1 धाव आली, त्यानंतर विकेट आली जी मनोज जवळ यांची होती, त्यानंतरचा डॉट टाकला, त्यानंतर 2 षटकार आणि 1 धाव खर्च केली. असं विश्लेषण आपण त्यांच्या या षटकाचं करूया. 2 षटकांचा खेळ संपला. 18 बॉल 50 ची गरज आहे आणि आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय आहे, तोच निवडलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आकाश जांभळे यांनी. 18 बॉल 50चं समीकरण शिल्लक. ओव्हर नंबर 3 साठी आता टीम मीटिंग बोलवलेली आहे. विचार विनिमय होईल, कोणता खेळाडू ओव्हर नंबर 3 साठी येईल. चला घाई करा काळेश्वरी फायटर. निश्चित ओव्हर नंबर 3 साठी डावकुरे हाताचा पर्याय निवडलेला आहे. अनिल झुनगरे जे कालच्या दिवसामध्ये ज्यांनी चांगला परफॉर्मन्स 3 गडी टिपले होते त्यांनाच बोलवलेला आहे ओव्हर नंबर 3 साठी. आणि समोर बॅटिंग करताना पुन्हा एकदा आकाश जांभळे. 4 बॉल 13चा झुंजार खेळ. मॅचला होते पुन्हा सुरुवात. 18 बॉल 50 ची गरज. उजव्या स्टीच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांनी कळवलं की दिशा खराब. हा आहे वाईट बॉल. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, प्रयत्नांना यश नाहीये. हा वाईट बॉल आलेला आहे. संघर्षाने भरलेला सामना. आपटलाय बॉल, अंगावरती आहे, त्याला स्विंग करून दिलाय. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. थँक्यू. ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सुरू आहे आकाश जांभळे यांची, ओमकार धनावडे यांच्या खेळाचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केला आहे. कष्ट असं करायचं ना मित्रांनो की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे, आणि कष्ट जर प्रामाणिक असतील ना तर यशाला पर्याय उरत नाही. अनिल झुनगरे पुन्हा तयार. डावकुरे हाताचे गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर आकाश जांभळे. लोअर फुल टॉस. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत, गवतातून मार्ग काढत आलेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे येईल. क्षेत्ररक्षक तत्पर आहेत सीमारेषे लगत. एकच सिंगल धाव मिळते. प्रत्येक धाव तितकीच महत्वाची. धावसंख्या 35 वरती 1 अशी स्थिती आहे. समीकरण सातत्याने बदलत आहे. 16 बॉल 44 ची गरज आहे. अमर शेलार यांच्यावरती भरपूर काही निर्भर आहे. आतापर्यंत अमर शेलार यांनी आक्रमण केलं नाहीये, संयम ठेवलाय. 2 बॉलच्या पाठीमागे 2च धावा त्यांनी अवघ्या बनवलेल्या आहेत. परंतु इथून पुढे एक वेगळी रणनीती बघायला मिळेल का? किंबहुना काळेश्वरी फायटरला आणखीन एक विकेट मिळेल का? उजव्या एसटीच्या बाहेर ताकदीचा वापर केलाय. खेळाडू आहेत डीप पॉइंटला. बॉल वरती जातील, बॉलची फेकी करतील. एकच सिंगल धाव. एका धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. परंतु प्रत्येक बॉल श्री भैरवनाथ वॉरियरच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे, कारण 79 धावांचा पाठलाग करताना सिंगल डबलने धावफलक पुढे जाईल. परंतु मोठे फटके जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत समीकरणामधलं अंतर कमी होणार नाही. आकाश जांभळे ज्यांची बॅट तळपली आहे. उजव्या एसटीच्या बाहेर गोलंदाजी. अचूकतेवरती भर दिलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अनिल झुनगरे यांनी केलाय. खास करून त्यांनी फलंदाजांना रीड केलंय आणि फलंदाजांना सांगितलंय की तुमच्या रडारमध्ये आम्ही बॉल देणार नाही, तुम्हाला बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचायचं आहे तर तुम्हाला कसरत करावी लागेल. म्हणून की काय उजव्या एसटीच्या बाहेर आणि वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अनिल झुनगरे यांनी केलाय. धावसंख्या 38 वरती 1. आकाश जांभळे बॅटिंग करतात. 7 बॉल 20 आणि अमर शेलार 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा. इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल. विजयाचा घाट पार करायचा आहे तर आता इथून पुढे गिअर धावसंख्येचा बदलावा लागेल. इथून पुढचं समीकरण आहे येणारे 14 बॉल 41 धावा.
कोणत्या संघावरती पराभवाचे काळे ढग असेल, पाऊस थांबलेला आहे, परंतु धावा थांबून चालणार नाहीत. पुन्हा एकदा अनिल झुनगरे तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा उजव्या यष्टीच्या बाहेर. निश्चित या प्रकारची गोष्ट आणि त्याच्याबद्दल आपण या अगोदर देखील चर्चा केली होती की वाईड लाईनला पकडून करण्याची गोलंदाजी ही अनिल झुनगरे यांनी केली आहे. आणि थोडंसं त्यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य आहे की फुलटॉस बॉल होता, म्हणजे फुलटॉस बॉलमध्ये फलंदाजाला मेजवानी, परंतु मेजवानीचा आस्वाद आकाश जांभळे चांगल्या प्रकारे घेऊ शकले नाहीत. या षटकातला शेवटचा बॉल. या बॉलच्या पाठीमागे ताळमेळ बिघडलाय. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव येणार नाही. हो नाही या प्रयत्नामध्ये ही धाव नाकारलेली आहे, पंचांगणी मागितलेली आहे दाद. आणि किंबहुना प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय, आता बनवायच्या आहेत किती धावा, बॉल किती शिल्लक आहेत. तिसऱ्या पंचांकडे आता हा निर्णय पाठवलेला आहे. आणि प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय, PTC या वाहिनीची आता मदत घेतली जाईल आणि त्या वाहिनीच्या माध्यमातून पडताळणी केली जाईल. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय, जी अपील केली आहे ती अपील ग्राह्य आहे का ही आता पाहिली जाईल. बॅट्समन नॉट आउट आहे आणि इथून पुढे जे समीकरण आहे ना ते आपण मांडूया. आता येणारे 12 बॉल 41 धावांची गरज आहे असं समीकरण शिल्लक आहे या सामन्यामध्ये. विकेटसाठी ना, स्टंपिंगसाठी. ज्यावेळेस यष्टिरक्षक बॉल पकडायला गेला त्यावेळेस यष्टिरक्षकाचा पाय स्टंपला लागलेला आहे, त्यामुळे बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट स्टंपला नाहीये. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी ही अपील फेटाळलेली आहे आणि फलंदाज नॉट आउट आहे. चला घाई करा. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे की मित्रांनो आपण अधिकचा वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा आपण रिप्ले टेलिकास्ट या बॉलची क्रिया पाहूया, कशा पद्धतीने अपील केली गेली होती आणि ती अपील होती, ती अपील पंचांनी फेटाळली. आता 12 बॉल आणि बनवायच्या आहेत 41 धावा. हे समीकरण या सामन्यामध्ये शिल्लक आहे. जिंदगी कभी आसान नहीं होती, खुद को मजबूत बनाना पड़ता है. जीवन में सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. म्हणजे जीवनात चांगल्या वेळेची वाट बघत बसू नका, जी वेळ आहे तिला चांगलं बनवा. 12 बॉल 41 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. संपूर्ण विश्लेषण आपण पाहूया. आकाश जांभळे बॅटिंग करतात, 9 बॉल 20. अमर शेलार 3 बॉल 3. ऋत्विक धनावडे या नावाचा पर्याय निवडलेला आहे ओव्हर नंबर 4 साठी. आणि ही 2 षटकं फार महत्वाची आहे. या षटकामध्ये 20 ते 25 धावा आल्या तर बॅटिंग करताना मॅच सोपी होईल, परंतु या षटकामध्ये ऋत्विक धनावडे यांनी जर 15 पेक्षा कमी धावा दिल्या तर येणाऱ्या शेवटच्या गोलंदाजाला भरपूर काही या सामन्यामध्ये शिल्लक असेल. परंतु कशा प्रकारच्या घडामोडी घडतायत जर तरच्या चर्चेनं आता उदाहरण प्राप्त झालेलं आहे. जे प्रेक्षक लाईव्ह जोडलेले आहेत त्यांनी देखील ही चर्चा केली असेल की या षटकामध्ये एवढ्या धावा याव्यात, किंबहुना या विकेट मिळाव्या, हे षटकार यावे, म्हणजे याची चर्चा सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात घडतंय काय, सर्व काही अवलंबून आहे खेळाडूंच्या सादरीकरणावरती. ऋत्विक धनावडे पुन्हा एकदा निघतील ओव्हर नंबर 4 मध्ये आणि समोर बॅटिंगसाठी अमर शेलार वागदरे तयार. मॅच मध्ये बरंचसं काही उत्कंठ आहे. चला वेळ घेऊ नका. टीम काळेश्वरी फायटर आपण वेळ घेतलाय. आम्ही आतापर्यंत कुणालाही पॅनलाइज केलं नाही, त्यामुळे आपण सहकार्य करा. अमर शेलार क्षमता आहे, वागदऱ्याचे ऑलराऊंडर आहेत. वेगाने आलाय बॉल, पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतो. एक सिंगल धाव इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय, एक धाव आली आहे. पंचांनी कळवलंय की हा वाईड आहे. वाईड +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत.
निश्चित गावावरतून या लीगला शुभेच्छा आलेल्या आहेत. आकाश भिल्लारे आणि सूरज भिल्लारे यांच्या वतीने या लीगसाठी खूप खूप शुभेच्छा, त्यांचेही आभार. ते गावावरतून या सर्व स्पर्धेचा आढावा घेत आहेत. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहेत, 2 गवतातून मार्ग काढत. एक धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडला फेक केली आहे यष्टिरक्षकाचा प्रयत्न, परंतु सहजरित्या फलंदाजांनी क्रीज पार केलेला आहे. 2 धावा बॉलच्या पाठीमागे जोड्या, प्रत्येक धाव फार महत्वाची. ऋतिक धनावडे यांचं हे चांगलं षटक आहे. पहिला बॉल नकारात्मक होता, परंतु त्यानंतरचा बॉल त्यांनी प्रभावशाली टाकलाय. एका बाजूला आता हात खोलावे लागतील, अमर शेलारांना शांत राहून चालणार नाही, संघाच्या हिताची बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला आकाश जांभळे 10 बॉल 22, स्ट्राईक रेट चांगला आहे, परंतु आणखीन धावगती वाढवावी लागेल. एका बाजूला ऋतिक धनावडे यांना प्रयत्न करावा लागेल संघाला आणखीन एखादी विकेट कशा प्रकारे मिळेल आणि किंबहुना ही जोडी कशी माघारी पाठवता येईल याचा प्रयत्न काळेश्वरी फायटरला करावा लागेल. कारण येणारे बॅट्समन जर तुम्ही पाहिलं तर प्रताप शेलार ज्यांनी काल 48 धावा कुठल्या होत्या, म्हणजे त्यांच्याकडे क्षमता आहे बॅटिंगमध्ये, किंबहुना बॅटिंग लाईनअप चांगली आहे. त्याच्यामुळे आता जे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आहे त्यांना बरसावं लागेल. पाऊस थांबलाय, धावा थांबून चालणार नाही. एका बाजूला ऋतिक धनावडे यांचा दमदार मारा आहे. समीकरण बदललेलं आहे. येणारे आता बॉल आहेत 11 आणि बनवायचे आहेत 37 धावा, हे समीकरण आहे. तुम्ही पाहता, अनुभवताय. आदरणीय अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 चा दुसरा दिवस. यावेळेला वेगळा बॉल टाकला आणि पंचांनी हात बाहेर टाकलाय, बाहेर काढलाय. क्षेत्ररक्षक येतील, हा नो बॉल आहे. +2 अशा 2 धावा. तिसरीचाही प्रयत्न केलाय, स्ट्रायकर एंडला फेक, नो +3 अशा धावा घेऊया 4. सध्याच्या घडीला काळेश्वरी फायटरसाठी सर्व काही सुरळीत चाललं होतं. त्याचबरोबर नरेश दादा म्हात्रे यांचं आगमन आहे, त्यांचंही या लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि प्रशांत दादा निकम यांचंही मुख्य व्यासपीठावरती आगमन आहे, त्यांचंही या लीगच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करूया. आणि प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे, त्यामुळे हा बॉल तर पुन्हा टाकावाच लागणार आहे, परंतु नो +3 अशा आपण धावा जोडणार आहोत. चला घाई करा, आपण या मॅचला फार वेळ घेतलाय दोन्ही संघ. दोन्ही संघांसाठी या सामन्यात बरोबरीची संधी आहे, परंतु कोणता संघ बाजी मारून जाईल. एका बाजूला जर आपण पाहिले ना, काळेश्वरी फायटर एक मॅच हारलाय, एक जिंकलाय, म्हणजे त्यांच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा सामना. श्री भैरवनाथ वॉरियर्सने आतापर्यंत 2 पैकी 2 सामने जिंकलेले आहेत, त्यामुळे लीगमध्ये तिसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न त्यांचा राहील. परंतु दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये काळेश्वरी फायटर हा संघ आहे. कामगिरी चांगली दमदार करावी लागणार आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समन अमर शेलार, निश्चित प्रताप शेलार मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आले होते, म्हणजे निश्चित काही ना काहीतरी सूचना किंवा कानमंत्र त्यांनी दिला असेल. परंतु पाहूया, पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव, कोणती वेगळी रणनीती आता श्री भैरवनाथ वॉरियरची आहे का? वाईट +1 अशा 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये आपण जोडूया. निश्चित अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे, ज्यावेळेस पाणी मैदानाच्या आतमध्ये जातं ना, त्यावेळेस रणनीत्या बदलतात. परंतु हा फ्रीटचा बॉल आहे आणि संधी आहे फलंदाजांना मुबा. फ्रीट कंटिन्यू आहे. आकाश जांभळे तयार. पहा, एका बॉलमध्ये ऋतिक धनावडे यांनी आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, फ्रीटचा बॉल चांगला टाकलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये समजण्या पलीकडचं क्रिकेट सुरू आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत सर्व काही गोष्टी काळेश्वरी फायटरच्या बाजूने घडत होत्या, परंतु आता एका फलंदाजाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये होत आहेत रनआउट. फलंदाज आकाश जांभळे येथील माघारी.
50 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 10 धावा बनवायच्या आहेत 29. ऋतिक धनावडे पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. मैदानाच्या आतमध्ये प्रताप शेलार बॅटिंग साठी आलेले आहेत जे वखवडीचे आहेत. कमी गतीचा बॉल फुल टॉसला समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार ठोकलाय. अमर शेलार यांच्या बॅट मधून एक मोठा फटका षटकार. ख्वाब टूटे है मगर हौसले जिंदा है. अरे हा मोह है जहा मुश्किल शर्मिंदा है. परिस्थितीला शरण जाऊ नका तर परिस्थितीशी 2 हात करा. अमर शेलार सुरुवातीला शांत होते आता आक्रमक झालेत. 9 बॉल आणि इथून पुढे आता बनवायच्या आहेत धावा त्या 23. ऋतिक धनावड्यांना काहीतरी वेगळं करावं लागेल. यावेळेला ऑनसाइडला बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने येतात गवतातून मार्ग काढत एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न. दोन्ही खेळाडूंमध्ये अंडरस्टँडिंग चांगला आहे. 2 धावा पूर्ण या बॉलच्या पाठीमागे होत आहेत आणि किंबहुना धावसंख्या पुढे सरसावते. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8 धावा बनवायच्या आहेत 21. ऋतिक धनावडे यांनी कमबॅक चांगलं केलंय परंतु 4 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 20 धावा खर्च केलेल्या आहेत. हे विसरून आपल्याला चालणार नाही. आता ऋतिक धनावडे यांना शेवटचे 2 बॉल चांगले टाकणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे पाठीमागच्या गोष्टींचा विसर पडेल प्रेक्षकांना. या 2 बॉलवरती भरपूर काही. उजव्या यष्टीच्या बाहेर लॉंग ऑफला एक पाय पुढे काढत या फटक्याची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी षटकार. समीकरण झपाट्याने आता बदललेलं आहे. 7 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 15 आणि ऋतिक धनावड्यांना शेवटचा बॉल आपल्या जीवनातला सर्वोत्तम बॉल टाकावा लागेल. आपल्या शेवटच्या गोलंदाजाला काहीतरी ठेवायचंय तर शेवटचा बॉल अप्रतिम टाकावा लागेल ऋतिक धनावड्यांना आणि ती क्षमता आहे. परंतु एका बाजूला अमर शेलार यांनी रौद्र रूप धारण केलंय. आक्रमण केलंय ऋतिक धनावडे यांच्यावरती. आपटलेला बॉल ऑन साइडला. बॉल लॉंग लेगला क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटलाय. झेल. कॅच होती का मॅच होती. अमर शेलार यांचा झेल होता आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल घेतले आणि अमर शेलार यांनी हे संकेत दिले की शेवटच्या षटकामध्ये मी स्ट्राईक करतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत 6. धावा बनवायच्या आहेत 14. एका बाजूला विजयाचा लाटा तर एका बाजूला पराभवाची ओटी. यामध्ये ऐकूया डीजे मास्टर आदेशांचं एक चांगलं संगीत. असा गेलो असा आलो. आता ही जोडी श्री भैरवनाथ वॉरियर्सला सामना जिंकून देणार का. फुलटॉस बॉल आहे. बॉल हवेत आहे. लांबी कमी पडली आहे. अजय कासुर्डे यांचा प्रयत्नांना यश नाहीये. अजय कासुर्डे यांनी सकाळपासून क्षेत्ररक्षणामध्ये स्वतःला झोकून दिलंय परंतु या बॉलच्या पाठीमागे 3 धावा सहजरित्या या खेळाडूंनी पूर्ण केलेल्या आहेत. बघता बघता असं वाटलंही नव्हतं की 3 धावा पूर्ण होतील परंतु 3 धावा पूर्ण झाल्या. आणि आता तिसऱ्या पंचांकडे या बॉलची पडताळणी करण्यासाठी पंचांनी इशारा केलेला आहे किंबहुना बिमरसाठी. हा योग्य बॉल आहे. सूर्यकांत आडव सरांनी आम्हाला कळवलेलं आहे आणि रुपेजी सावंत सर म्हणजे हे 2
पंच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. किंबहुना 4 पंच या स्पर्धेला आहेत आणि खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करावं लागेल की फार कमी वेळ आपण बघतो अशा प्रकारच्या गोष्टी. किंबहुना मॅच बद्दल चर्चा करूया. समीकरण बदललेलं आहे. 5 बॉल आणि बनवायचे आहेत 11 धावा. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. 5 बॉल 11. अंतिम षटक किरण पारडे यांच्या नावावरती आहे. किरण पारडे जे वळंजवाडीचे आहेत. योग्य बॉल होता. हा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड. प्रताप शेलार माघारी. समीकरण तेच, बॉलची संख्या कमी. टाकलाय किरण पाडळे यांनी. अप्रतिम बॉल. पायांचा वापर करत पुढे आले होते आणि लाईन मिस करून बसले. त्याचबरोबर नवी मुंबई टेनिस बॉल समालोचन परिवारातला आवाज अर्थात युवराज माळीसर यांचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं सहर्ष असं स्वागत करूया. काही वेळातच त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. अनेक चांगल्या चांगल्या स्पर्धा, मग नवी मुंबई प्रीमियर लीग असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही स्पर्धा असतील किंवा नवी मुंबईच्या स्पर्धांमध्ये आपण नेहमीच मराठी भाषेतला एक चांगला आवाज ऐकतो. युवराज माळीसर यांचं आगमन होत आहे. त्यांचा आपण या लीगच्या माध्यमातून शब्द सुमनाने करूया. सहर्ष सहर्ष स्वागत. 68 वरती 3, येणारे 4 बॉल 11ची गरज. पाठीमागे ओढलाय. थोडीशी गती कमी आहे. एक पाय पुढे काढत पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल. म्हणजे समीकरण बदललंय. 4 बॉल 10 धावांची गरज आहे. अजूनही सामना जिवंत आहे दोन्ही संघांसाठी. नशिबाच्या भरोशावरती हा सामना सोडून चालणार नाही. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि दोस्तों हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. पायांवरती बॉल ठेवलाय. मनगटी फटका फ्लिक केलाय. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. गवतातून मार्ग काढत 2 धावा. तिसरीचा प्रयत्न. थोडीशी गडबड. मुभा मिळाली आहे तिसरी धाव घेण्यासाठी आणि 3 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतात. आणि स्ट्राईक कुणाकडे आहे तर स्ट्राईक आहे अमर शेलार यांच्याकडे. जे काळेश्वरी फायटरला करायचं नव्हतं तेच काळेश्वरी फायटरने केलंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये तुकाराम जाधव देखील त्याच ताकदीचे बॅट्समन आहेत. परंतु चांगला सूर गवसला. अमर शेलार हे सेट बॅट्समन आहेत. तुकाराम जाधव नुकतेच आलेले आहेत. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ना ही श्री भैरवनाथ वॉरियरसाठी चांगली आहे की अमर शेलार स्ट्राईकला आलेले आहेत. किंबहुना थोडेसे थकलेले आहेत. थोडासा दम लागतोय. क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दम लागतो. परंतु आज त्यांना लढावं लागेल. संघाला गरज आहे धावांची. 3 बॉल 7ची गरज आहे. दम असणं चांगलं, दम लागणं वाईट आहे. परंतु 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावांची गरज. दोन्ही संघांना संधी. यावेळेला हा बॉल पाठीमागच्या बाजूला. बॅकअप नाहीये. फाईन लेग सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमारेषेच्या पार जाईल हा फटका. मिळतील धावा 4. विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेणारा फटका आहे. येतोय चौकार. आता 2 बॉल आणि बनवायच्या आहेत 3 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के 6 से बड़ा नहीं, दोस्तों हारा वही जो लढा नहीं. 2 बॉल 3. आज लढावं लागेल किरण यांना गोलंदाजी करताना ज्यांच्याकडे क्षमता आहे. आज सर्वांचं लक्ष काळेश्वरी फायटरचं किंबहुना त्यांच्या पाठीराख्यांचं आहे किरण पारडे यांच्यावरती, जे वळंजवाडीचे खेळाडू आहेत. आज डंका वाजेल का? गोलंदाजी करताना 3 धावांचा बचाव होईल का? गोलंदाज तयार. किरण. प्रेशर आहे, दडपण आहे, परंतु या दडपणातून मार्ग काढावा लागेल. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही झुकावं लागतं. आज कोण झुकवणार नशिबाला?
कमी गतीचा बॉल चांगला आहे. धावा किती मिळतील? एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा आलेल्या आहेत. म्हणजे एक बॉल एका धावेची गरज. कंपल्सरी एक बनवावीच लागेल. एक बॉल एका धावेची गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल ना? एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. एक बॉल एका धावेची गरज. एक बॉल एक. बचाव होईल की पाठलाग होईल? उत्कंठा शिगेला घेऊन जाणारा सामना, डोळे दिपवणारा क्षण येतोय. आज आपण पाहतोय याची देई याची डोळा. एक बॉल एका धावेची गरज आहे. काळेश्वरी फायटर की श्री भैरवनाथ वॉरियर्स, दोन्ही ग्रामदैवतांची नावं या संघाला आहेत. परंतु कोणता संघ सामना जिंकेल? एक बॉल एक. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. एक बॉल एक. आणि यावेळेला बॉल हवेत खेळलाय. झेल जर झाला नाही आणि हा विजयाचा षटकार मारलाय. अमर शेलार यांनी. टोचतील हजारो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो. आणि अमर शेलार यांनी हा विजयाचा षटकार मारत श्री भैरवनाथ वॉरियर्सला तिसराही सामना जिंकून दिलाय. प्रत्येकाच्या मुखात पुढे हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करूया. आणि हा पुरस्कार आता आपण अनाउन्स करत आहोत. अप्रतिम सामना झाला. आपण चर्चा केली होती की हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाणार आणि तो शेवटच्या बॉलपर्यंत गेला. आणि या सामन्याचा शिलेदार हा पुरस्कार आपण आता अनाउन्स करूया. किंबहुना हा सामना श्री भैरवनाथ वॉरियर्स टीमने जिंकलाय, परंतु या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आहे